तुम्ही जर गृहिणी असाल तर या गोष्टींची सवय नक्कीच लावून घ्या. स्वतःच्या आवडी-निवडी ओळखा. कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात याचा शोध घ्या. जसे की वाचन, चित्रकला, गाणं, बागकाम इत्यादी. या गोष्टींसाठी नियमित वेळ द्या. या गोष्टींना जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा जास्त वेळ तुम्ही द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी घ्या. योगा, प्राणायाम किंवा व्यायाम करा. संतुलित आहार घ्या आणि नियमित आरोग्याची तपासणी करत राहा. आणि पौष्टिक पदार्थ जेवढे जास्त खाता येतील तेवढे जास्त खा. स्वतःसाठी वेळ ठेवा. दिवसातील काही वेळ स्वतःसाठी राखीव ठेवा. त्यावेळेस कोणत्याही घरकामाची किंवा इतरांच्या गरजांची काळजी अजिबातही करू नका. छोटी-छोटी का असेना पण ध्येय नक्कीच ठेवा. नवीन कौशल्य शिकणे, उदाहरणार्थ स्वयंपाकाची नवीन रेसिपी शिका, नवीन भाषा किंवा संगणक कौशल्य जेवढं जास्त होईल तेवढं शिकण्याची प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व सुधारता येईल. 5वी गोष्ट म्हणजे मित्र-मैत्रिणींशी संवाद चालू ठेवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारा, बाहेर भेटा किंवा ऑनलाईन ग्रुप्समध्ये सहभागी व्हा. यामुळे तुमचं सामाजिक जीवन चांगलं राहील. छोट्या-छोट्या सहलींची योजना नक्की करा. कधी-कधी स्वतः किंवा मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत फिरायला जा. तुमचा दिवस वेगळा आणि उत्साही वाटेल. त्यामुळे या गोष्टींचा एकदा विचार नक्की करा. आणि 7वी एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वावलंबन. लहान-सहान कामांमधून उत्पन्न मिळवण्याचा नक्की विचार करा, जसे की ऑनलाईन फ्रीलान्सिंग, होम बेकिंग किंवा हस्तकला विक्री. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तो मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि 8वी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा आदर करा. कोणत्याही चुका किंवा अपयशावर खचून न जाता त्यातून शिकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुटुंबाशी संवाद साधा. तुमच्या गरजा आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवताना स्वतःसाठीही वेळ मिळावा याची चर्चा करा. नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर या नक्कीच जोपासा. बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक जाणवेल. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि स्वतःला आनंदी ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.